अवघ्या जगाचे आराध्य दैवत असलेल्या श्री साईबाबांचे परमभक्त कैलासवासी तात्याजी गणपतराव कोते पाटील यांची 81वी पुण्यतिथी आज गुरुवारी शिर्डीत मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली। साई भक्त कैलासवासी तात्याजी पाटील कोते भक्त मंडळ व समस्त कोते पाटील परिवाराच्या वतीने या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं। सकाळी 7 ते 9 या वेळेत तात्या पाटील कोते यांच्या समाधीचं विधिवत पूजन करण्यात आलं। यानंतर 9 ते 12 या वेळेस सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार हरिभक्तपरायण कृष्णानंद महाराज बेलापूरकर यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले। साईबाबांच्या मध्यान्ह आरतीनंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। उपस्थित साई भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। या प्रसंगी पूजेचे मानकरी म्हणून मिलिंद मुकुंदराव कोते, राजेंद्र सुभाषराव कोते, पारेश्वर बाबासाहेब कोते होते। तर कार्यक्रमासाठी शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात, मंदिर प्रमुख विष्णुपंत थोरात, उपनगर अध्यक्ष अभयभैया शेळके, नगरसेवक नंदूभाऊ गोंदकर, नगरसेवक निलेशदादा कोते, कमलाकर कोते, उत्तम भैया कोते, सुभाष तात्या कोते, बाबासाहेब कोते, बाळासाहेब कोते, बाबूराव कोते, सर्जेराव कोते, सुधाकर आप्पा शिंदे, महेंद्र शेळके, प्रमोद गोंदकर, अजित कोते, मधुकर कोते, बिपिन कोते, विजयराव कोते, वैभव कोते, अजित कोते, अभिराज कोते, ऋतुराज कोते, साईराज कोते, ओम कोते, विलास कोते, साईराम गोंदकर, नितीन कोते, सचिन कोते, नवनाथ विश्वासराव, मच्छिंद्र गायके, यश कोते, हर्ष कोते यांच्यासह ग्रामस्थ, साई भक्त व मान्यवरांची उपस्थिती होती। आज 12 मार्च साई भक्त कैलासवासी तात्या पाटील कोते यांची 81वी पुण्यतिथी आणि आज या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज आम्ही सर्व कोते परिवार तात्यांच्या या समाधी स्थळावर येतो। त्यांची येतोची आधी समाधी पूजन होतं। सर्व परिवार अतिशय मनोभावे त्यांच्या पुढे नतमस्तक होतात, त्यांचे आशीर्वाद घेतात। खऱ्या अर्थानं कैलासवासी तात्या पाटील कोते यांचं आपल्याला सर्वांना माहिती आहे की बाबांच्या संपूर्ण जीवनचरित्रामध्ये त्यांचं खूप अनन्य असं महत्त्व आहे। कैलासवासी बायजाबाई कोते पाटील यांचं ते जितकं महत्त्व आहे तेवढं तात्या पाटलांचं देखील आहे। बायजाबाईंचे पुत्र तात्या पाटील आणि यांच्या बाबतीत बाबांची प्रेम कसं होतं हे सर्वांना माहीत आहे, कारण याचा सर्व उल्लेख श्री सद्गुरू साईबाबांनी आपल्या साईचरित्रात करून ठेवलेला आहे। त्याच अनुषंगानं खरं आज आम्ही सर्व कोतेपार नशीबवान आहोत की आम्ही या परिवारामध्ये जन्म घेतला। खरं तर ही आमच्यासाठी खूप मोठी कसोटी असते, कारण ज्या पद्धतीनं कैलासवासी तात्या पाटलांनी बाबांच्या प्रती श्रद्धा ठेवली, बाबांची सेवा केली, त्याच पद्धतीनं आज आमच्याकडून देखील सद्गुरू साईबाबांनी त्यांच्या सेवा करून घ्यावी। आणि आज तात्या पाटलांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आम्हाला हेच म्हणणं आहे की आज खरं तात्या पाटलांमुळं आज आम्हाला या सर्व परिवारामध्ये मान सन्मान आहे। मोठे परिवाराला शिर्डीच्या मातीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा मान सन्मान आहे। तो मान सन्मान अबाधित राहावा यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करतो। सद्गुरू साहेबांच्या हीच प्रार्थना करतो की आमचा सर्व परिवार हा असाच आनंदी राहो। त्यांच्यावर सद्गुरू साहेबांची कृपा तर असोच, परंतु कैलासवासी तात्या पाटील कोतेंची देखील त्यांच्यावर आमच्यावर सर्वांवर आशीर्वाद असो अशी या ठिकाणी। साईराम, साईबाबांचे निस्सीम साईभक्त तात्या पाटील कोते यांची 81वी पुण्यतिथी आहे आणि ती आम्ही कोते परिवार तात्या पाटील कोतेंचे सर्व वंशज मिळून धडाक्यात मनवित आहे। आज आम्ही प्रथम तात्या पाटलांच्या समाधीचे पूजन केले। तात्या पाटलांचे पूजन झाल्यानंतर आता सत्संग म्हणजे कीर्तनाचा कार्यक्रम होईल आणि कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल। आम्ही सर्वजण खूप भाग्यवान समजतो स्वतःला की आम्ही तात्या पाटील कोतेंचे वंशज आहे। Om Sai Ram, I am Sai devotee Shraddha Milind Kote. Today is 12th March 2026, the 81st memorial day of Tatyaji Kote Patil, who was a great Sai devotee, and his mother Baizama, it was started by Baizama, who started offering food to Baba, and it was followed by Tatya Baba, and ours is the 6th generation. Every day Naivedya goes to Dwarkamai. We Kote Patil are very much blessed to be a part of this legacy which was started by Baizama. We are eternally blessed by this, and today is the 81st memorial day, and so we all Kote Patil Parivar have been gathered from all over the world to celebrate this occasion, this auspicious occasion. Now there will be a grand puja over here, and followed by kirtan, and then there will be a Mahaprasad. We all are really blessed in this youth, which is called as a Kalyug, that we are having Sai Baba with us, who will guide us, and which was we are really blessed that Tatya Kote and Baizama was we are from their family, and we are blessed to be a part of it.
And so all the Kote Patil Parivar are following this ritual till today, and we all together are celebrating this day and offering our puja. ओम साईराम। आज तात्या गणपत कोते पाटिल जी की 81वीं पुण्यतिथि। आज सब हम भाई कोते पाटिल परिवार की ओर से ये 21वीं पुण्यतिथि आज पुण्य स्मरण तात्या पाटिल जी का आज मनाया जा रहा है। तात्या पाटिल जी जो बाबा के ऐसे समकालीन भक्त थे जिन्होंने बाबा के साथ, मतलब हम कहेंगे वो एक उनके साथी थे, एक सारथी थे। साथ में सोते थे, साथ में बड़े हुए, एक साथ उन्होंने कुश्तियाँ भी लड़ी। ऐसा इतना अनोखा संबंध तात्या का था। और बाईजा माँ को तो साक्षात माँ ही कहते थे ना बाबा। तात्या और बाबा का एक मामा और भतीजे का नाता था। आज तात्या का समाधि, मतलब तात्या का 12 मार्च के दिन देहांत हुआ था। आप सब साई भक्तों बाईजा माँ के बारे में जानते हैं। एक ऐसा अनोखा नाता बाबा के प्रति और एक ऐसा भाव, मतलब एक बच्चा ही था। जब 16 साल की उम्र में बाबा आए तब से लेके आज तक और न जाने कितने सालों तक ये परंपरा चलता रहेगा। बाईजा माँ भटक भटक के बाबा को खाना खिलाया करती थी। आज भी बाबा को हम खाना खिलाते। आज बाबा स्वयं हमारे हाथ से खाना खाते। हम आज भी 2 टाइम बाबा को द्वारका माई में नैवेद्य लेके जाते। ये 150 साल से ये परंपरा जो है चलती आ रही है। आज का जो कार्यक्रम है वो तात्या पाटिल का समाधि पूजन होगा सबसे पहले। उसके बाद कृष्णा जी महाराज है, इनका कीर्तन होगा। फिर मध्याह्न आरती होगी। मध्याह्न आरती के बाद जो है महाप्रसाद का कार्यक्रम यहाँ पर आयोजित करते कोते पाटिल परिवार के ओर से। और ये जो लेंडी बाग के पास में यहाँ पर ये जो उत्सव है एक प्रकार से पुण्यतिथि का एक उत्सव ही है। और ये ऐसे कोते पाटिल परिवार से मनाया जाता है। ओम साई। श्री साईंच्या नगरीत आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्ण संधी। नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साईच्छा ग्रुपचे साई सीताई पार्क भव्य प्लॉट विक्री। प्रस्तावित थीम पार्क अगदी जवळ, प्रशस्त 30 फूट अंतर्गत रस्ता, दोन्ही बाजूंनी सुशोभित झाडे, ड्रेनेज व स्ट्रीट लाईटची उत्तम सोय, MSCB पोल कनेक्शन उपलब्ध, राहण्यासाठी अतिशय अनुकूल वृंदावन, बंधाऱ्याचा निसर्गरम्य परिसर, बस स्टॉप, शाळा, बँक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आणि साईबाबा मंदिरापासून फक्त 10 मिनिटावर। मर्यादित प्लॉट्स उपलब्ध। आजच बुकिंग करा। संपर्क करा श्री जगन्नाथ गोंदकर पाटील 9507 75 75 55, श्री संदीप गोंदकर पाटील 99 22 66 56 37, तसेच श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील 97 67 06 66 85। पत्ता वृंदावन बंधाऱ्यालगत श्रीरामनगर कणकुरी रोड शिर्डी। नमस्कार। श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे। आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क। येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती। 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार। अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स। आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर। सुरक्षित गुंतवणूक, तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स, सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर। साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण। आजच बुकिंग करा। मर्यादित प्लॉट्स उपलब्ध। कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती।